कस्तुरीच्या रसिक प्रेक्षकांना वृंदा आशयचा अगदी मनापासून नमस्कार. आपण खूप दिवसांनी भेटतो आहोत, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खास पाहुणे, अर्थात समीर दादा लिमये यांना. समीर दादा, नमस्कार. 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 कस्तुरीच्या या मंचावरती आम्ही आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. मला माझ्या रसिक प्रेक्षकांना सांगायला आवडेल, आज आपण आहोत दामू अण्णा दाते सभागृहामध्ये, आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे सभागृह आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांची ज्यांची मदत झालेली आहे, लाभलेली आहे, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. विशेष आभार मी या ठिकाणी व्यक्त करते आदित्यदादा धाराशिवकर यांचे, आमचे बंधू श्री सुरेश देशपांडे यांचे, कल्याणजी सोनवणे यांचे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्यासोबत धनश्रीताई नानीवडेकर आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते. समीर दादा, आपलं परवा छान गप्पा झाल्या आणि मला स्वतःला बरंच काही कळालं, पण मला वाटतं कस्तुरीच्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा आपल्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडेल. सध्या आपण आमच्या शहराचं जे समर्थनगरमध्ये राम मंदिर आहे त्या ठिकाणी दासबोध शिबिर घेता आहात, आणि हे जे दासबोध शिबिर आपण घेताय त्याच्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करते, कारण आपण एवढ्या दुरून आवर्जून आलेला आहात, इथे वेळ देता आहात. तुमच्याबद्दल आकर्षण वाटण्याचं एक कारण असं असतं, जेव्हा समीर लिमये हे नाव आम्ही गुगलवर सर्च करतो त्यावेळेला कॉर्पोरेट कीर्तनकार असं एक विशेषण येतं. तर मला आवडेल की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, मग इंजिनिअरिंग कडून कॉर्पोरेट कीर्तनाकडे आपण कसा वळलात, आपला एकूणच प्रवास आम्हाला आवडेल जाणून घ्यायला. सर्वप्रथम कस्तुरीच्या सर्व प्रेक्षकांना माझं विनम्र अभिवादन. संभाजीनगरच्याही सगळ्या समर्थ भक्तांना माझं अभिवादन. आणि आता ह्या म्हणाल्या त्याप्रमाणे खरंच संभाजीनगरमध्ये 3 दिवस दासबोध शिबिर चालू आहे आणि प्रतिसाद असं म्हणाल तर खरोखर 300च्या वर साधक दासबोध शिबिराला येत आहेत. ही खूप छान गोष्ट आहे. आता जे ह्यांनी मला विचारलं की कॉर्पोरेट कीर्तनकार गुगलवर तुम्हाला दिसतं, तर खरी गोष्ट अशी आहे की कीर्तन हा जो इतका सुंदर फॉर्म आहे, हा सगळ्या संतांनी आपल्यासाठी वापरला. म्हणजे प्रत्यक्ष नारद मुनींपासून सुरू झालेली गोष्ट. पण काळाप्रमाणे काळाच्या ओघामध्ये मी ज्या वेळेला या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काही करण्याची इच्छा मला झाली, समर्थ कृपेने ती प्रेरणा होते, त्यावेळेला माझ्या असं मनात आलं की आपण कीर्तनाच्या माध्यमातून खूप काही चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, जशा आधीच्यानी पोहोचवल्या. म्हणून मी जवळजवळ 1 वर्ष अनेक कीर्तनकारांची कीर्तन ऐकायला जायचो. आजही मी कीर्तन ऐकायला जातो. मला खूप छान वाटतं की सगळे कीर्तनकार इतके सुंदर गातात, त्यांची वाणी प्रासादिक असते. म्हणजे ते नारदीय कीर्तन असेल, वारकरी कीर्तन असेल, रामदासी कीर्तन असेल, सगळी कीर्तन परंपरा खूप सुंदर पद्धतीने हे करतात. फक्त खेदाची गोष्ट अशी होती की हे सगळे इतक्या जीवाच्या आकांताने कीर्तन करतात, पण ऐकायला श्रोते फार कमी. मग माझ्या मनात आलं की बापरे, आपल्याला तर तरुणांपर्यंत दासबोध जो पोचवायचा असेल, तर याच्यासाठी काय करता येईल, याचा जेव्हा मी विचार केला, तेव्हा माझ्या मनात आलं की आपण याच्यामध्ये एक वेगळं शीर्षक त्याच्यासाठी द्यावं, जेणेकरून आत्ताच्या तरुणाईला आकर्षित करावं. सो कॉर्पोरेट कीर्तन हे एक माझ्या कीर्तनाचं शीर्षक आहे. हा अजिबात कीर्तन परंपरेला कुठे छेद दिलेला नाही. त्या सगळ्या वंदनीय सगळ्या कीर्तन परंपरांनी जे सांगितलं, जी मर्यादा समर्थाने आखून दिली, त्या सगळ्या मर्यादेचं पालन माझ्या कीर्तनातही होतं. म्हणजे माझ्या कॉर्पोरेट कीर्तनामध्ये नामाचा गजर होतो. समर्थ रचनांना मी माझ्या वक्तृत्वाप्रमाणे चाली लावल्यात, त्यामुळे ते अभंगही त्याच्यामध्ये होतात. त्यानंतर दुसऱ्याही संतांचा एखादा मला प्रसंगानुरूप जर अभंग आवडला, तर तोही अभंग मी त्यामध्ये घेतो. परंतु या सगळ्याच्या व्यतिरिक्त माझ्या कीर्तनामध्ये एक ॲडिशनल, ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो, ते म्हणजे स्क्रीन प्रोजेक्टर आणि लॅपटॉप असतो. त्यामुळे काय होतं की ज्या ओव्यांवरती मी बोलतो किंवा ज्या अभंगावर मी बोलतो, तो अभंग स्क्रीनवरती दिसतो. आता काळाच्या ओघामध्ये आता तरुणाईचं तेवढं वाचन आध्यात्मिक नाही. मग त्यांना जर मूळचा मुद्दाच म्हणजे ओवीच माहिती नाही किंवा श्लोक माहिती नाही किंवा अभंगच माहिती नाही, तर त्याच्यावर मी किती आख्यान लावलं तरी तेवढा इम्पॅक्ट येत नाही. पण त्यात जर ओव्या स्क्रीनवरती दिसल्या, तर एक प्रकारचा ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्ट होतो आणि मग तरुणांना मेन मी अध्यात्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो.
की बाबा नो, मी दासबोध वाचलाय, तुम्ही दासबोध वाचा. बरोबर. तुम्हाला हवे ते संत घ्या, तुकारामांचा गाथा घ्या, ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी घ्या, नाथांचं काय, कुठल्याही सगळ्या संतांनी जो सांगितलंय तेच समर्थाने सांगितलं. अगदी. पण कुठून तरी त्या तरुणांच्या हातात संतांचं वाङ्मय जावं, हम्म. यासाठी त्यांना एक कॉर्पोरेट कीर्तनाच्या माध्यमातून मी ती झलक दाखवतो, की बाबा आपलं आजचं आयुष्य सुद्धा या संतांनी त्या वर्षी प्रेडिक्ट करून ठेवलं. बरोबर. फक्त प्रश्न आहे आपण त्याचा अभ्यास करू. सो कॉर्पोरेट कीर्तन त्यामुळे सर्वश्रुत जास्त झालं. त्याच्यामध्ये कॉर्पोरेट हा शब्द आल्यामुळे थोडंसं तरुण आकर्षित झाली. आणि दुसरी गोष्ट अशी की जसं आज कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये ज्या पद्धतीचं काम केलं जातं, त्याच्यामध्ये व्यवस्थापन आहे, कम्युनिकेशन आहे, HR आहे, PR आहे, हे सगळे मुद्दे माझ्या कीर्तनात येतात. बर. हा, म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी त्या काळी 1100 मठांची स्थापना हिंदुस्थानात केली. हो. आता 1100 हा आकडा ऐकला तरी दमाला होईल. खरंच आहे. हा, प्रत्यक्ष करणं हा वेगळा विषय. म्हणजे 1100 मठांची उभारणी करताना त्यांना किती प्रकारची मॅनेजमेंट करावी लागली असेल. काही ठिकाणी आणि एवढी संप्रदायामध्ये माणसं उभी केली. सो कुठेतरी माणसं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी उडदा माझी काळे गोरे होणार. त्यामुळे तिथे मनाचं व्यवस्थापन आहे, प्रत्यक्ष कार्याचं व्यवस्थापन आहे, एका मठपतीने दुसऱ्या मठपतीशी संपर्क कसा साधावा, कम्युनिकेशन कसं असावं, असं अनेक पद्धतीचं ट्रेनिंग समर्थ त्यावेळी देत होते आणि असे मठपती उभे करत होते. आता मी मठपती किंवा महंत हा शब्द मी लिडरशिप म्हणून ठेवतो, ओके. की ह्याच लिडरशिप क्वालिटीज, हेच टीम बिल्डिंग, हेच कम्युनिकेशन, हेच मास कम्युनिकेशन, हेच पब्लिक रिलेशन, हे ह्युमन रिसोर्सेस, हे सगळं माझ्या कीर्तनात असतं. हम्म. त्यामुळे आत्ताच्या मुलांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये ती गोष्ट आली की ते ऐकायला ते उद्युक्त होतात. बरोबर. आणि सत्य आहे की हे केलंय आपल्या सगळ्या संतांनी. अगदी अगदी बरोबर. म्हणजे नामदेव महाराज त्या काळात जर पंजाबात जातात, अगदी. आजही आपण पंजाबात गेलेलो नाही. नाही. हा, खरी ते गोष्ट. त्या काळात पंजाबात जातात आणि किती जातात, तर आता पंजाबी सुद्धा ग्रंथ साहिबाबरोबर नामदेव महाराजांचं वाचतात. हो, म्हणजे खऱ्या अर्थाने ते पोहोचले, पोहोचलेले आहे. हे महत्वाचं आहे. तसं आपले सगळेच संत इतक्या पद्धतीने त्यांनी कार्य केलंय. बरोबर. पण ते कुठेतरी आजच्या तरुणांना पोचावं यासाठी कॉर्पोरेट कीर्तन एक शीर्षक आहे. दुसरा प्रश्न, तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असून इकडे का वळलात, हा. असा विचारला. कसं आहे? मला हा. तुम्हाला सांगायला आवडेल, संतांची जी भूमिका आहे, बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. मला वाटतं तीच धारा कुठेतरी आपल्यामधनं प्रवाहित होतीये. आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि दुसरी भूमिका आहे, आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडा ना. नाही, बरोबर आहे. काय होतं, आपण समर्थ असं म्हणतात की जो संसार दुःखे दुःखवाला हम्म. आणि जो त्रिविधा तापे पोळाला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. आणि तुम्ही जोपर्यंत पोळत नाही ना, हा. तोपर्यंत तुम्हाला ती व्यथा टळत नाही. म्हणजे योग वासिष्ठ ग्रंथामध्ये वसिष्ठ ऋषी असं म्हणतात रामाला, की रामा, बोधचंचू खूप आहेत, हम्म. प्रत्यक्ष कृती करणारे खूप कमी आहेत. हा बोधचंचू जो शब्द आहे ना, हा फार महत्वाचा आहे. की आपण एखादी ओवी पाठ करतो आणि म्हणतो, एखादा श्लोक पाठ करतो आणि तो म्हणतो, पण तो जगत नाही. अगदी. जो जगत नाही तो बोधचंचू. बरोबर. आणि असा जो जगला त्याचा बोध म्हणजे दासबोध. क्या बात आहे. त्यामुळे हा आत्ताच्या तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ही तळमळ असायला पाहिजे. हा काही इव्हेंट नाही, काय करमणुकीचे कार्यक्रम नेहमी काही एकपत्रित कार्यक्रम करत नाही. नाही. हा, ही एक भूमिका आहे की नाही बाबा, या पद्धतीनं मी अभ्यास करायला तुम्हाला उद्युक्त करतोय, तुम्ही करा. आता राहिला प्रश्न, मी मेकॅनिकल इंजिनियर असतो. काय होतं, हा ऑब्व्हियस प्रश्न येतो की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असून तिकडे कसे गेला. खरं सांगायला गेलं तर असून तिकडे असं कुठल्याच क्षेत्राचं होऊ शकत नाही. बरोबर आहे. निश्चित. हा अध्यात्म हाच बेसिकली जगण्याचा मूल मंत्र आहे. ह्याचा शिक्षणाशी काही संबंध नाहीये, पण हे समजण्याची एक वेळ यावी लागते. तशी ती माझी जेव्हा वेळ आली तेव्हा मी त्याच्याकडे आले. तोपर्यंत मला तरी कुठे माहिती होतं. साधारण 15 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा सज्जनगडावर गेलो. अच्छा. तोपर्यंत मला सर्वसामान्यांना जसं माहिती असतं तेवढंच माहिती होतं. किंवा मनाचे श्लोक लहानपणी म्हणायचे शाळेमध्ये, हीच अवस्था माझी होती. कोणी वर्ण पडलेलं नाही. बरोबर. पण ज्यावेळेला मी सज्जनगडावर गेलो तेव्हा एक हा विषय असा आहे ना, की ही अंतरस्थितीची या कोणा अंतर्निष्ठ जाणं, मी असं काहीतरी मॅग्नेट लागलं की मला वाटलं नाही, हेच माझं स्थान आहे, इथे काहीतरी आहे. आणि तो एक प्रकारे मी ओढला गेलो. आणि मग मी पिसाटल्यासारखा, हा शब्द उत्तम आहे, मी त्याशी दासबोध विकत घेतला, मनाचे श्लोक पुस्तक विकत घेतलं. तिथे जी लहान मुलं वेदपाठ शाळेत म्हणत शिकतात मुलं, ती संध्याकाळच्या उपासनेत करुणाष्टक म्हणत होती. पण त्याला करुणाष्टक म्हणतात हे देखील मला माहित नव्हतं. अच्छा. इतका मी रॉ होतो. ओके. आणि मी त्या मुलांना विचारलं की तुम्ही हे काय म्हणताय, त्याच्यावर ते म्हणजे याला करुणाष्टक म्हणतात. म्हटलं मला शिकवाल का, म्हणून त्यांनी माझ्या हातात पुस्तक दिलं. बरं. आणि त्यावेळेला हे आत्ताचे स्मार्टफोन नव्हते, बटनाचे फोन होते. हम्म.
मग मी काय केलं, मी ते म्हणत असताना त्या चाली माझ्या बटनाच्या फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतल्या अच्छा. आणि त्या माझ्या घरी जाऊन मी तसाच्या तसा म्हणण्याचा प्रयत्न केला. अच्छा. सो एक प्रकारे असा एकलव्य. हां, हां. आणि हे शिकत जसा दासबोध कसा वाचायचा, हं. त्याच्यात पॉझेस कसे घेतले पाहिजे, सांप्रदायिक चालीला महत्व काय आहे, हे माझा मीच अभ्यास करतो. मला कोणी असं बसून शिकवलेलं नाही. ओके. म्हणजे समर्थ हेच माझे गुरु आहेत. बाकी माझं मधलं गुरुच नाही. म्हणजे तुमच्या घरी या अभ्यासाची हा. परंपरा वगैरे असलं काही नाही, प्रकार नाही, नाही. साधारण घरात जेवढं देवाचं तेवढं आमच्या घरात. अच्छा. समर्थ असं स्पेसिफिक कोणी नाही. ओके. ओके. पण समर्थव्रती आदरणीय सुनील दादा चिंचोळकर हं. हे मात्र माझे एक प्रकारे असे मार्गदर्शक ठरले, की दादांची माझी ओळख खूप उशिरा झाली. हं. पण पहिल्यांदा दादांची माझी ओळख त्यांच्या पुस्तकाद्वारे झाली. अच्छा. आणि मी पुस्तक वाचलं आणि त्याच्यात सुनील चिंचोळकर असं नाव वाचलं. हं. मला नावावरनं कल्पना येणार माणसाचं वय काय असेल. आता सुनील म्हटल्यानंतर मला एक थोडं माझ्याच एजचं असं मला वाटलं. बरं. पण प्रत्यक्षात दादांशी जेव्हा फोनवर बोललो, तेव्हा त्यांचा तो भारदस्त आवाज ऐकला आणि मला लक्षात आलं की वयानं ज्येष्ठ आहेत. हां. आणि मग एकदा त्यांना भेटण्याचा प्रसंग आला. मग त्यांना मी माझ्या मनातल्या काही गोष्टी सांगितल्या, की मला दासबोध खूप आवडतोय. मी या पद्धतीने वाचतोय. तर तुम्ही मला काही मार्गदर्शन कराल का? तेव्हा ते असं मला म्हणाले, की मार्गदर्शन ॲज सच काही नाही, पण तू रोज 13 श्लोक आणि 2 समास दासबोधाचे वाच. अच्छा. एवढं मला दादांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे मी माझं वाचायला सुरुवात केली. आता अदरवाईज मला असं समोर बसून ये तुला मी शिकवतो असं कोणीही शिकवलेलं नाही. आणि हा वेळ आपल्याला मला वाटतं रोजच्या धावपळीत कुणालाही सहज काढता येईल. म्हणजे हां, नाही. 13 श्लोक आपण सहज वाचू शकतो. मूळ मुद्दा असा आहे ना, ते इथे लागायला लागतं. हां. तो आवड आहे त्यालाच सवड आहे आणि मी तर आवडीच्याही पलीकडे गेलो. की मला लक्षात आलं, की अरे हेच सत्य आहे, बाकी काही नाहीच आहे. तर त्या दिवसात बाकी सगळं गुंडाळून ठेवलं आणि फक्त हेच वाचायला लागलो. हं. आणि मग मध्ये खूप स्थित्यंतर वाचनामुळे झाली. अच्छा. पण वाचता एक गोष्ट प्रॉमिनंटली मला अशी जाणवली, की अरे थोडा उशीर झाला. हे मला अधिकाने माझ्या हाती आलं. हां, हां. मग हे वयाच्या 18व्या वर्षी जर माझ्या हाती आलं असतं, तर कदाचित मी काही वेगळं घडलं असतं. पण मग अशी म्हटलं प्रत्येकाची वेळ यावी लागते. बरोबर. माझी जेव्हा वेळ आली, तेव्हा ते माझ्या हातात आलं. अच्छा. मग किमान पक्षी माझ्या नंतरचे जे तरुण आहेत, हं, हं. त्यांना तरी हे वेळच्या वेळी समजावं, की ह्यात असं आहे. यासाठी माझ्याकडनं कार्य करून घ्या. हां. अशी मी समर्थांनाच दुसरं कोणाला सांगणार. मी अगदी. समर्थांना सांगितलं आणि त्या प्रकारे काम सुरू झालं. आणि मग इंजिनिअरिंग वगैरे जे काही आपण करतो ना, हे एक वय असतं ते सांगण्याचं. हां. तसा दासबोध वाचायला लागलो मी हे सांगणंच बंद केलं, की मी काय शिकलो-बिकलो. हं. कारण त्याच्यात सगळे कन्सेप्ट क्लिअरच झाले, की हे काही नाही पोट भरायची विद्या आहे. खरंय. खरं ज्ञान आहे ते वेगळं आहे. आणि मग तो माझा प्रवास सुरू झाला. वाह! रसिक प्रेक्षकांनो, आपण जे म्हणतो ना, आध्यात्मिकता हा भारताचा मूळ स्वभाव आहे. त्याचं सगळं सूत्र आपल्याला समीर दादांच्या सांगण्यामध्ये, अनुभवामध्ये गवसलेलं आहे. मला तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारायला आवडेल. ज्या वेळेला समर्थ रामदासांचा आपण विचार करतो, हं. त्यावेळेला एक सूत्र माझ्या समोर येतं, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हं. असं एक सूत्र त्यांनी हो. दिलेलं आहे. हो. आता हा महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय? किंवा तुम्ही आजच्या संदर्भात सगळं सांगता, तर आजच्या संदर्भात या महाराष्ट्र धर्माचा अर्थ काय? तो मला जाणायला अधिक आवडेल. नाही, आता हे कसं आहे, आता मराठा तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. मुळात अनेकांना हे माहिती नाही, की हे समर्थांनी दिलेलं आहे. पण हे दासबोधात नाही. हं. समर्थांचं अनेक प्रकारचं लेखन अजून चिकार वाङ्मय हो. आहे. त्याच्यामध्ये क्षात्र धर्म नावाची त्यांची एक रचना आहे. अच्छा. की क्षात्र धर्म जर तुम्हाला पत्करायचा असेल, तर त्या धर्मासाठी काय-काय गोष्टी लागतात, त्या तुमच्यामध्ये असल्या पाहिजे. बरोबर. असं त्या क्षात्र धर्म रचनेचं वर्णन आहे. आता त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे सांगण्या अगोदर सांगणं गरजेचं आहे, की समर्थांनी 12 वर्ष तीर्थाटन केलेलं आहे. हो. म्हणजे नाशिकला रामाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतर वय वर्ष 24 त्यांचं, ते वय वर्ष 36 असं 12 वर्ष समर्थ संपूर्ण हिंदुस्थान त्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे अफगाणिस्तान ते श्रीलंका असं वर्णन आहे. हे बघत असताना त्यांनी जे अवलोकन केलं, जे निरीक्षण केलं, त्याच्यातनं त्यांना खूप प्रकारचं म्हणजे असं लक्षात आलं, की सगळ्या प्रकारची आपली माणसं पिचली गेलेली आहेत. सो याच्यातनं ह्यांना बाहेर काढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग इथे समर्थांनी जे चिंतन केलं, त्यानंतर प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हं. आणि त्यावेळेला जे काही समर्थांनी चिंतन केलंय, त्याच्यामध्ये जे काही निरीक्षण केलं, त्याचा असा संदर्भ दिसतो, की मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मराठा म्हणजे जात नव्हे, जो मराठी बोलतो तो मराठा. सो आजच्या लोकांनी ह्याचाही विचार जरूर करावा, की जातीपातीचा काही त्याची संबंध नाही, तो असूही नये. समर्थांनी काय कुठल्याही संतांनी कधीही जातपात सांगितलेलं नाही. समर्थांनी सुद्धा मुळीच जातीपातीचं काहीही सांगितलेलं नाही. काही लोकांनी चुकीच्या गोष्टीच पेरल्या आहेत, त्याला आपण काही करू शकत नाही.
सो मराठा तितुका मिळवावा हे समर्थाने सांगितलंय. जो मराठी बोलतो तो मराठा. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र धर्म म्हणजे आत्ताचं महाराष्ट्र स्टेट हे काही तेव्हा नव्हतं. हे सगळे आत्ताची नंतरची हो, राज्य. हो. मग त्यांना जो महाराष्ट्र म्हणायचा आहे, जो ज्या पद्धतीने त्याचं जे त्यांनी सगळं अवलोकन केलेलं होतं. हं. त्याच्यामध्ये नैसर्गिक अवलोकन होतं. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल असेल, नंतर राजकीय असेल. जे सगळं करून झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या ज्या 5 शाह्या सर्वत्र वर्चस्व त्या काळी जे होतं, या सगळ्यांना जर आपल्याला छेद द्यायचा असेल, ते सगळं आपण त्यावेळी उत्तर आणि दख्खन असे 2 त्यावेळेचे भाग असायचे. त्यामुळे इथे शिवाजी महाराजांना समर्थ शककर्ता म्हणले, की शककर्त्याचा जन्म झालेला आहे. तो समर्थांमध्ये आणि छत्रपतींमध्ये 22 वर्षाचा अंतर. अच्छा. हां, मग त्यामुळे समर्थांनी वयाच्या 36व्या वर्षी त्यांच्या जेव्हा ह्या सगळ्या चिंतनाला सुरुवात केली, हं, त्यावेळेची जी सगळी एकूण म्हणजे आता आपण महाराष्ट्र म्हणू, हं. जी काही त्याची सगळी मनोव्यापार होता लोकांचा, या पद्धतीची अवस्था होती, हं. त्याचं वर्णन म्हणून समर्थांनी अजून एक आसमानी सुलतानी नावाचं एक प्रकरण लिहिलं. हो, हो. ही सगळ्या वाङ्मयाचा अभ्यास केला की लक्षात येतं की महाराष्ट्र धर्म ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. Exactly. ही अशी छोटीशी गोष्ट नाहीये. हं, ठीक आहे, आसमानी संकटांवर आपला काही कंट्रोल नाही. हं. पण सुलतानी संकट जी आहेत, ज्याच्यामुळे समर्थ हे सगळं बघून येत होते आणि त्याच्यामध्ये ते पण वाङ्मयामध्ये खूप आहे. हं. म्हणजे आता माझ्याकडे असतं तर मी दाखवलं असतं की त्याच्यामध्ये त्यावेळच्या स्थिती काय होती. तेव्हा ब्राह्मण स्त्रिया पळवल्या जात होत्या, गुजरिणी पळवल्या जात होत्या. एकीकडे पोर्तुगीजांचं आक्रमण होतंय, इकडे म्लेंच भरपूर उदंड झालेले आहेत. हे जे सगळं समर्थांनी वर्णन जे पाहिलंय हं. ते केलं आणि मग या सगळ्यातनं बाहेर जर काढायचं असेल, तर त्यांच्या लक्षात आलं की पहिले गोष्ट अशी झाली की अनेकांनी या मुघल किंवा ज्या शाह्या होत्या यांची बादशाह्या होत्या. यांची राजवट मनातनं ॲक्सेप्टच केली होती. म्हणजे मुळात त्यातला सुवच संपला होता. हां. आम्ही ह्यांचे जागीरदार, आम्ही त्यांचे इनामदार, आम्ही ह्यांचे सरदार. म्हणजे त्याला हे वाटत नाही की आपण कुणाचे सरदार आहोत. त्यात तुझं स्वत्व काय, जे छत्रपतींनी स्वराज्य, सेल्फ आयडेंटिटी हा जो विषय होता तो तिथून सुरू झाला. सो ह्या दृष्टीनं तुझा जे राष्ट्र आहे ते महान करणं म्हणजे मुळात तुझं स्वत्व तर बाहेर काढ. तू त्यांचंच थोडक्यात आपण म्हणतो की काय आपण त्याला म्हणू की नोकरीसारखंच पत्करलेलं होतं आणि त्यात ते अन्याय करतात. म्हणजे प्रत्यक्ष कोण करत होतं, हे सरदारच ना. हो. त्यांच्या अखत्यारीत त्यांची जहागिरी ह्याच्यात धन्यता मानणारी लोक होती. या सगळ्याला छेद देत ह्या दोघांनी जे प्रचंड काम केलंय आणि एकीकडे सामान्य माणूस जो पिचला जात होता, मनातनं चाप गेलेला होता, ज्याची मनोभूमिका वर यायला पाहिजे. ह्यासाठी आपण मी गमतीने म्हणतो की मणक्यातच तुटलेला महाराष्ट्र तो दणक्यात आणण्यासाठी क्या बात. काहीतरी मध्ये केलं पाहिजे. इथे मनाच्या श्लोकांच्या निर्मितीचं मूळ दिसतं. Correct. कारण समाजातल्या कुठल्याही गोष्टीचा पहिला आघात हा मनावर होतो हां. आणि मनच जर खचलेला असेल, तर मनाचीच उभारणी नसेल, तर पुढे काय महाराष्ट्र धर्म करणार. या दृष्टीने मनाचे श्लोक समर्थांनी केले आणि भिक्षेच्या माध्यमातून जनजागृती केली. जमाजात. मला दादा एक प्रश्न असा पडतो, म्हणजे ही सगळी व्यापकता आपण समर्थांची पाहतो आणि हो. त्यांनी घरोघरी मनाचे श्लोक पोहोचवले. दुर्दैवाने आज काय होतं, मनाचे श्लोक म्हणलं की हा लहान मुलांनी म्हणायचे, म्हणजे त्यांनी तर म्हणलेच पाहिजेत कारण ती पायाभरणी आहे. पण मला असं वाटतं केवळ लहान मुलांवर संस्कार करणं इथपर्यंतच ते मर्यादित आहेत का? हो, दुर्दैवाने असं काही ठिकाणी होतं. हां. पण आता थोडं चेंज होईल, नाही असं नाहीये. कारण आम्ही सगळे अनेक जण प्रयत्न करतोय त्यासाठी. लहानपणी मुलांकडनं मनाचे श्लोक म्हणून घेणे बरोबर आहे. हो. वाणी स्वच्छ होते, गेयता येते, शब्दांची ओळख होते, हे फायदे निश्चित. बरोबर. पण मुळात त्याच्या मागे जो भाग मी मगाशी म्हटलं, की जे मन आहे ना, ते लहान मुलासारखं आहे. हां, हां, जे एका जागी बसत नाही. त्याचं जे चांचल्य. चांचल्य आहे, त्याला स्थिरत्व प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही खऱ्या अर्थाने पुढे जाऊच शकत नाही. अगदी बरोबर. म्हणून समर्थाने मनाचे श्लोक लिहिले. आणि आजही अनेक सायकॅट्रिस्ट मला भेटायला येतात, क्लिनिकल सायकोलॉजीवाले लोक भेटायला येतात आणि त्यांचं बरचसं त्याच्यात काही माझ्या कुवतीप्रमाणे मी त्यांना सांगतो. पण त्यांचे बरेचसे गैरसमज दूर होतात आणि मग त्यांच्या चर्चेतनं असं लक्षात येतं की एन्झायटी, डिप्रेशन, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींवर कसं कव्हरअप करायचं याचं सोल्युशन मनाच्या श्लोकात आहे. फक्त तुम्ही त्या पद्धतीनं त्या श्लोकांकडे बघणं गरजेचं आहे. बरोबर. आपण अजूनही त्याला समर्थ करतो तसं कामनेच्या व्रतासारखं बघतो. किंवा मी अमुक वेळा श्लोक म्हटले तर मला त्यातनं हा फायदा होईल, इतक्या वेळा पारायण केलं तर मला हे फायदा होईल. याच्यात थोडंसं आपण अडकतो. पण त्याच्या मागचा मानसशास्त्राचा अभ्यास समर्थाने किती केला होता हे त्या विश्वातल्या लोकांशी बोलल्यानंतर कळतं की आपले समर्थ का समर्थ आहेत. म्हणजे आता मनाच्या श्लोकांवर बोलण्यासारखं खरं म्हणजे खूप आहे.
पण मला नेहमी या माध्यमातून पण मी लोकांना सांगेन की लहान मुलांना मनाचे श्लोक शिकवा, पण त्यांच्यात स्पर्धा नका घेऊ. हा, हे खूप ज्या महत्वाचं. ईर्षेच्या विरुद्ध जायचं हे समर्थ शिकवतात ते तुम्ही लहानपणीच पेरता, Correct. आणि मग तुझ्यापेक्षा माझे पाठ, माझी पाठ. हे मोटिवेशन न होता अजूनच वेगळं काहीतरी होतं. म्हणजे निकोप स्पर्धा राहत नाही ती, ही सगळ्यात मोठी माझं म्हणणं गोष्ट स्पर्धा आहे. नाही, प्रत्येकाला यायलाच पाहिजे. यायला. हाच त्यातला खरा विषय आहे. इथे तुला 5 लोक तरी आले पाहिजे. हम्म. आता होतं काय, त्या स्पर्धेत जे काही एकदम जिंकतो हा. आणि त्याला लहानपणी जो कप मिळतो, तो जो टीव्हीवरच्या शोकेस मध्ये जातो, तो परत कधी आयुष्यात मला वळत नाही. त्याच्यामुळे हा फार मोठा लॉस आहे. खरी खरी गोष्ट आहे. दादा, तुम्ही मला परवा सांगत होते हा. की तुम्ही लहान मुलांसाठी उपक्रम घेतात, आणि प्रेक्षकांनो, मला तुम्हाला आवर्जून हे सांगायला आवडेल की दादा लहान मुलांसाठी जे कार्य करतात ते विनामूल्य करतात. ज्ञान हे विक्रीसाठी नसतं, ही भारतीय संस्कृतीची मूलभूत देणे, आणि ती उपासना दादा स्वतः त्यांच्या साथीदारांच्या सोबत करतात. आम्हाला थोडस त्याच्याबद्दल आवडेल जाणून घ्यायला. नाही, कारण हे कसं आहे, परत थोडंसं धर्माच्या विषयात येतं की आपणकडे प्रत्येक गोष्टीत त्रुटी शोधणारी माणसं खूप आहेत. म्हणजे आपल्याला म्हणतो ना की वादी महाराष्ट्र म्हणतात, म्हणजे वाद घालणारा महाराष्ट्र. पण त्याच्यात प्रत्यक्ष कृती कोणी करायला तयार होत नाही. हो, कोणीतरी हे केलं पाहिजे, पण मग कोणी, वाय नॉट मी. आणि मला असं वाटलं की नाही, कट्टरता हा विषय लहानपणापासून शिकवला गेला पाहिजे. मग आपली मुलं देवळात आली पाहिजेत. म्हणून मी काय केलं की विविध देवस्थानांना जाऊन मी आजही भेटत असतो, आणि तिथल्या ट्रस्टींचंच मला पहिले थोडंसं ब्रेन वॉश करावा लागतो की बाबा लहान मुलं इथे देवळात आली पाहिजेत. हल्लीच्या भाषेत त्याचा फुटबॉल तुमच्या इथे आला पाहिजे. अगदी मग हा फुटबॉल वाढला तर देऊळ पुढे वाढणार आहे. हो. हा विषय मार्केटिंगचा नाहीये. नाही. हा विषय त्यांना लहानपणापासून एक संस्कार होण्याचा आहे. मग ती मुलं देवळात येण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून मग मी आणि माझी सहकारी धनश्रीताई नांदिवडेकर, आम्ही याच्यावर बरंचसं ब्रेन स्टॉर्मिंग केलं, आणि मग असं लक्षात आलं की नाही, आपण हनुमंत उपासना सुरू करू, जी शक्तीची उपासना. अरे वा. म्हणून मी 11 शनिवारचं पहिला एक उपक्रम कल्याणला एका देवळामध्ये जाहीर केला. म्हटलं बघू काय होतं. आणि खरंच पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली की 250 मुलांनी नावं नोंदवली, म्हणजे आई वडील त्याला घेऊन येत होते. आता चॅलेंज असा होता की आरंभ शूरता असते. मग चल पहिल्या शनिवारी हनुमंत उपासना म्हणून आई वडील दाटून आणत असतील, असं आपल्या मनात एक असतं. आता चॅलेंज त्यातला होता सातत्याचा. 11 शनिवार हा जोक नाहीये, त्यात सातत्याने 150 मुलं 11 शनिवार आली पाहिजेत, अशी ऍक्टिव्हिटी त्यात असली पाहिजे. पण समर्थांची कृपा आहे की पहिल्या दिवशी मी मुलांना प्रश्न विचारला, तुम्हाला झांज माहितीये का? दुर्दैवाची गोष्ट, त्यातल्या 90% मुलांना झांज माहित नाही. अच्छा. याचा अर्थ आपल्या घरात आरती होत नाही. आपण म्हणजे जे टाळ वाजवतो, टाळ किंवा झांज काही, पण मुलांना झांज माहित नाही, चिंतेची बाब आहे ना. हो, निश्चितच. आणि मग आता मी त्याला सांगितलं, आता जा पुढल्या शनिवारी प्रत्येकाने झांज घेऊन या. मग दुसऱ्या शनिवारी मुलं येताना झांज घेऊन आली, तेव्हा त्याला झांज कशी वाजवायची माहित नव्हती. ठीक आहे, हेच तर ट्रेनिंग आहे. मग मी त्याच्यात त्यांना भीमरूपी अर्थासकट थोडंसं गोष्टीरूप, त्याच्यानंतर आमची सांप्रदायिक छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा, नंतर अशी रचना, नंतर मारुतीची आरती शिकवली. आणि 11व्या शनिवारी तीच मुलं उत्तम तालामध्ये झांज वाजवून मारुतीची आरती म्हणायला लागली. हे 11 शनिवार मध्ये हा एवढा सिनारिओ चेंज होतो. आता इथून पुढे त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. मग हे आम्ही सेम ठाण्याला केलं, मग डोंबिवलीला केलं. असं करत करत आतापर्यंत जवळजवळ 2000च्या वर लहान मुलांना आम्ही हे 11 शनिवार, म्हणजे जवळ 2.5 महिने होतात. पण थोडीशी मला या माध्यमातून खरंच सांगावं असं वाटतं की अनेक देवळांमधून मला एक वाईट अनुभव असा आला, या ट्रस्टीज कडे बाकी सगळं असतं, पण चांगली साऊंड सिस्टीम नसते. आणि जो बेसिक पाया आहे, काही 100 वर्ष झालेली संस्था, आणि मी त्यांना म्हटलं, अहो चांगला माईक नाही का? आमचे गुरुजी माझ्या माईक वायर धरून उभे राहतील, उत्तर दिलं तुम्हाला. किती लागतात एका वायरला पैसे? जर 11 शनिवार मी तुमच्याकडे विनामूल्य करून एवढ्या लोकांना घेऊन येतो, विनामूल्य मध्ये काय मारमारी होतो? धारणा महत्वाची. आज तुमच्या इथे काय उपक्रम होते, माईक तुम्ही देऊ शकत नाही, इतकी अवस्था आपल्या देवस्थानची मानसिकतेच आहे. हा, की तुमच्याकडे आज हा उपक्रम होतोय, एवढा गदारोळ छान होतोय. शेवटच्या शनिवारी आम्ही सज्जनगडावर आमच्या अधिकारी लोकांना बोलावून घेतलं, ब्रह्मवृंदांना बोलवलं, त्या सगळ्या मुलांना, बरं त्यात सगळ्या जातीची मुलं होती. आम्ही अंडरलाईन मी करतोय, आणि उत्तम श्लोक म्हणतात. माझ्याकडे एक व्हिडिओ, त्यात श्रॉफ नावाचा मुलगा उत्तम श्लोक म्हणायला लागलेला होता. आणि या सगळ्या मुलांवर आम्ही पुष्पवृष्टी केली, एक छान आशीर्वचनाचा कार्यक्रम केला. जाताना प्रत्येक मुलांना एक पौष्टिक पदार्थ खाऊ म्हणून द्यायचो. मग तो त्या आमच्या टीमनी सगळं ठरवलं होतं, कारण हायजीनचा विषय असतो. एकाच कॅटररकडे सगळी ऑर्डर दिलेली असायची, मग त्याच्यात कधी डिंकाचा लाडू, काय तुमचं, अशा पद्धतीचं, की जेणेकरून त्यांच्या तब्येतीला, आणि महाराष्ट्रीयन पदार्थ
हा त्याचा गाभा. पण हे सगळे असे उपक्रम करणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मी लोकांना म्हणतो, की तुम्ही आमच्या मागे उभे राहा. काय असतं, विनामूल्य का मूल्य हा विषय नाहीये. ते अमूल्यच ठेवा आहे. क्या पण प्रश्न असा आहे, की आपण आर्थिकतेने ना असं मागे सक्षम उभे राहत नाही, की तुम्ही करावं, काय लागेल ते आम्ही देऊ. Correct. हा अप्रोच आपल्याकडे नाही. जेवढा तुम्ही नटनट्यांच्या मागे जाता ना, तेवढं ह्या कार्यात आपले लोक येत नाहीत, हे दुर्दैव आहे. खरंच. मी पण 100 काढीन. सोल्युशन देताय? उतरून काम करताय का? नाही ना करत तुम्ही. आज आम्ही 2000 लहान मुलांना शिकवलं. आता मी पुढल्या महिन्यात गडावरती शिबिर घेतो. वा. 160 मुलं येतात. 8 दिवस निवासी शिबिर आहे. बरं, बरं. मग आज हे सगळं सोडून आम्ही गडावर जाऊन राहतो. त्या मुलांबरोबर मन, मेंदू, मनगट ही आम्ही थीम पकडलेली आहे. यावेळच्या शिबिरात मी मुलांना काही स्पेशालिस्ट बोलवलेत. ते शंखवादन शिकवणार आहेत. की अच्छा. आज मुलांना शंख, आज हिंदू घरात शंख कुठे आहे? नाही. मग शंखवादनामुळे रिदम पण आपलं हे चांगला होतो, प्राणायाम त्याच्यातनं चांगला होतो. मग आम्ही शंखवादनाचा पण भाग घेणार आहोत. थोडंसं आपल्या सूर्यनमस्काराचं अनुष्ठानवरती होणार आहे, ओंकार साधना होणार आहे. आणि मी सांप्रदायिक समर्थांनी लिहिलेले मारुती स्तोत्र, नंतर धनश्रीताई रामरक्षा शिकवणार आहेत. पण 8 दिवस असं घोटून घेणार आहे, की 8 दिवसांनी तो गडावरनं उतरल्यानंतर घरी गेल्यावर त्यानं हे रोज केलंच पाहिजे. वा. त्याला म्हणून सगळ्यात महत्त्वाचं. येणाऱ्या प्रत्येक मुलाला मी जशी छाटी नेसलोय, तशी आम्ही रामदासी छाटी नेसवून हे शिबिर घेणार आहे. ही वेशभूषा नाहीये. हे माझ्या समर्थांचं, याची शुचिता पाळली गेली पाहिजे. आणि त्याचं एक वेगळं वजन आहे. त्या मुलांना ते कळलं पाहिजे, की आपण कुठे आलोय. तर या दृष्टीने आम्ही शिबिरांचं पण डिझाईन करतोय. आणि अजूनही लहान मुलांसाठी असे उपक्रम आम्ही करणारच. खरं म्हणजे तुमच्याशी गप्पा मारत राहायला मला खूप आवडलं असतं, पण मला कल्पना आहे तुम्हालाही पुढे समर्थ राम मंदिरामध्ये जाऊन पुढचा कार्यक्रम आहे. फक्त एक शेवटचा प्रश्न विचारते. रामदासांचा दासबोध हा अजरामर आहेच. हो. फक्त आजच्या काळात त्याचा वाचन, अभ्यास आणि पारायण, मला वाटतं या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हो. आणि वेगवेगळ्या स्तरावरचे लोक, म्हणजे स्तर म्हणजे साधक या दृष्टीने असलेला स्तर, हो. ते करत असतात. तर त्याचं काय महत्व आहे हे आमच्या युवा पिढीला सांगा. अगदी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, की खरंच दासबोध वाचा. आणि जसं मला आदरणीय सुनील दादांनी सांगितलं, तसंच मी तुम्हाला सांगतो, की बाबा रोज 13 मनाचे श्लोक आणि 2च समास वाचा. सुरुवातीला पटकन कळणारच नाही. कुठलीच गोष्ट अशी पटकन वाचणं आणि कळलं होते. जसे आपण इंजिनियर झालो किंवा काही ग्रॅज्युएशन झालं, ज्या काही विषयात आपण डिग्री घेतली, तेव्हा ज्या पद्धतीची आपण 10-10 वेळा त्या डेफिनेशन्स पाठ केल्या, 10-10 वेळा ते अर्थ समजून घेतले, की जसं आपण मॅथ्समध्ये काही डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन, लॉगरिथम, हे तसा हा अभ्यास आहे. मी एकदा वाचला आणि मला कळलं, असं होत नाही. मला काही जण भेटतात आणि म्हणतात, की अहो आम्ही दासबोध वाचला, काय कळला नाही हो. असं लगेच कसं कळेल? तो काही न्यूजपेपर नाही का, चांदोबा नाही का एका याच्यात कळाला. म्हणजे समर्थाने अख्खं आयुष्य त्याच्यात लावलेलं आहे. पण जर तो त्यांच्या कृपेनं हळूहळू समजायला लागला आणि तो इम्प्लिमेंट करण्याचा ग्रंथ आहे. आणि आज जयाचा भावार्थ जैसा, तयाचा लाभ तैसा, हे समर्थाने स्वतःच म्हटलंय. तुम्ही तुमच्या आयुष्याची सांगड त्या ओवीशी घालू शकलात, तर तुमच्यासारखे सुदैवी तुम्हीच. म्हणजे मी तर सांगेन, दासबोध हल्लीच्या भाषेत काय तो सक्सेस मंत्रा असं जे म्हणतात, ते सुद्धा मंत्र म्हणत नाही, मंत्रा म्हणतात. ते सक्सेस मंत्र म्हणून जर त्याने पाहिलं, तर ती ओवी रेडीमेड आहे. तुम्ही फक्त ती अंगीकार करायचा, इम्प्लिमेंट करायचा, रिझल्ट कन्फर्म आहे. मग तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जरी असलात, तरी त्याच्यात असे काही सुंदर समाज आहेत, की त्याच्यामधनं तुमच्या लक्षात येईल, की हाऊ टू डील. आज तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुमच्या स्टाफ बरोबर, तुमच्या कोलिग्स बरोबर तुमचा जो काही व्यवहार असतो, मग तो भावनेचा असेल, आर्थिक असेल, हे रोजच्या नातेसंबंधांमध्ये कसं राहायचं, एक आस्पेक्ट जीवनाचा सोडलेला नाही, जो सगळा कव्हर्ड दासबोधामध्ये आहे. फक्त एक गैरसमज दूर होणं गरजेचं आहे, की हे सगळं रिटायरमेंट नंतर वाचायचं असतं. हा गैरसमज पहिले दूर होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुष्य जगून झाल्यावर कसं जगायचं हे समजून घ्यायचं, असं त्यात काही पॉइंटच नाही ना. मग त्याचा उपयोग काय आहे? ज्या चुका त्या करत असताना रेक्टिफाय करण्याचा अर्थ आहे. सो त्या दृष्टीनं जर पाहिलं, तर खूप काही दासबोधामधनं आपल्याला मिळू शकतं. म्हणजे टीम बिल्डिंग आहे, लिडरशिप क्वालिटीज आहेत. हा सगळा भाग एक प्रायमा फेशिया आकर्षित करणारा आहे. हा काही दासबोध नाही. दासबोध हा भक्ती मार्गाचा आहे, अध्यात्माचाच आहे. पण हा एक व्यावहारिक जगनामध्ये येणारा भाग आहे ना. सो तो पार्ट सुद्धा कसा डील करायचा त्याच्याशी, याचंही ट्रेनिंग समर्थ त्याच्यामध्ये देतात. आता कसं आहे, की त्याच्यामध्ये खूप बहुआयामीच आहे खरं पाहायला गेलं तर. म्हणजे आजही मी त्याच विषयावर बोलत चाललोय, की एका ठिकाणी समर्थ आपल्याला कर्तृत्व म्हणजे प्रयत्नांना महत्व देतात. यत्न तो देव जाणावा. म्हणजे आत्ताच्या मुलांचे जे जे गैरसमज आहे, असेल हरी तर देईल खाटल्यावर, असं समर्थाने कधीही म्हटलेलं नाही.
असे अनेक गैरसमज आहेत ते दासबोध वाचल्यानंतर क्लिअर होतात अगदी आणि मग अभ्यास जसा जसा करू तसं त्यांच्या कृपेने समजत प्रयत्नांना पर्याय नाही पर्याय नाही. आणि ते सकारात्मकतेने करत राहणं हो हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आज समीर दादांनी आपल्याला आवर्जून वेळ दिला. कस्तुरी तर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आपल्याकडे आवर्जून स्वातीताई आणि सुधीर दादा आलेले आहेत. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वृंदा आशयचा आपल्या सर्वांना नमस्कार. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.